त्यानंतर एक मोठी बातमी, पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा। पेन्शनधारकांना लॉटरी, पेन्शनधारकांना अधिकची पेन्शन मिळणार। पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पेन्शनधारकांना अधिक पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। अखेर पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून देण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। आता तुम्ही अधिकृत बातमी देखील पाहिली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 90 लाख पेन्शनधारकांसाठी 5 वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य आता केल्या आहेत। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पेन्शनधारक या ठिकाणी खुश झाल्याचं आज पाहायला मिळतंय। अखेर सरकारच्या माध्यमातून पेन्शन वाढीला या ठिकाणी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता राज्यातील सर्वच्या सर्व पेन्शनधारकांसाठी समोर आली आहे। पेन्शनधारकांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 ते 6 मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय। सर्वांनी आता व्यवस्थितपणे या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। अधिक माहिती पेन्शनवाढीबद्दल सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी काय या ठिकाणी आलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांना दिल्या। पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ सरकारच्या माध्यमातून आली आहे। अधिकृत बातमी या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला पेन्शन वाढीबाबत तुम्ही आत्ताच पाहिलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच यामध्ये क्लास 1 आता अधिकारी रिटायरमेंट झालेले असतील, क्लास 2 अधिकारी रिटायरमेंट झाले असतील, क्लास 3 असतील किंवा क्लास 4 या ठिकाणी कर्मचारी रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सरकारने सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी आता दिलेली आहे। जर EPS पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणतीही पेन्शन जर सरकारच्या माध्यमातून तुम्ही घेत असाल तर अशा सर्व 90 लाख पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज काय घेण्यात आलाय नक्की बघा। पेन्शनधारक अनेक वर्षापासून या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेले 5 ते 7 वर्ष या ठिकाणी करत होते। यामध्ये पेन्शनधारकांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या। या ठिकाणी आता पेन्शन वाढीबाबत सगळ्यात मोठी मागणी होती, म्हणजे पहिली मागणी पेन्शनधारकांची अशी होती, त्यांना जगण्यासाठी आता सरकार जी पेन्शन देतंय ती पेन्शन अपुरी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून सारखंच त्या ठिकाणी आता पेन्शनधारक सरकारला सादर करत होते। या परिपत्रकामध्ये पेन्शनधारकांच्या विविध मागण्या होत्या, ते म्हणजे 5 ते 6 मागण्या पेन्शनधारक सातत्याने करत होते। पहिली मागणी होती, तुम्ही ते कान देऊन सर्व पेन्शनधारकांनी आता ऐकायचं आहे, कारण सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी मागण्या मान्य करायचं आता ठरवलेलं आहे। ही 100% खरी बातमी आहे। त्यामुळे कोणकोणत्या मागण्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मान्य केल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। तुम्ही कोणती सरकारी पेन्शन घेत असाल तुम्ही बघा, या ठिकाणी आता राज्य सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची असेल, दोघांच्या सुद्धा पेन्शनधारकांच्या मागण्या या ठिकाणी मान्य या ठिकाणी सरकारने केल्या आहेत। तुम्ही क्लास 1 अधिकारी असाल, रिटायरमेंट झाला असाल किंवा क्लास 4 त्या ठिकाणी कर्मचारी असाल आणि रिटायरमेंट झाला असाल तर अशा सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत जी मागणी होती तर यामध्ये आता 2018 पासून पेन्शनधारकांची मागणी होती की पेन्शन वाढ करा अशाबद्दल अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी पेन्शन वाढीबाबत काढले होते, परंतु सरकारला त्यावेळी जाग आली नव्हती। अखेर सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांसाठी कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत आणि या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये काय प्रस्ताव या ठिकाणी मान्य झालाय आणि 5 ते 6 मागण्या कोणत्या मुख्यमंत्री साहेबांनी आता मागणी मान्य केल्या याचं परिपत्रक, याचा GR सुद्धा आता काढण्यात आलाय। तो GR सुद्धा तुम्हाला मी पुढे या ठिकाणी दाखवणार आहे। या ठिकाणी पेन्शनधारकांनी गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये भरपूर मोर्चे काढले, आम्हाला पेन्शन वाढवून द्या, आम्हाला जगण्यासाठी पेन्शन अपुरी पडत आहे असं या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी पेन्शन वाढीबाबत मोर्चे सुद्धा काढले होते। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हणल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा पण सरकारला उपलब्ध नव्हता। अधिक त्या ठिकाणी महत्त्वाची माहितीमध्ये तुम्हाला माहित असेल, सरकार त्या ठिकाणी विविध योजना काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असतो। तुम्हाला माहित आहे, शेतकऱ्यांना PM किसान योजना, पीक विमा, नमो शेतकरी योजना, आताच नवीन एक योजना काढल्या सरकारने, ती म्हणजे लाडकी बहीण योजना।
अशा अनेक नवनवीन योजना सरकार काढत होतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये अजिबात पैसे नव्हते. परंतु आता नरेंद्र मोदी साहेबांकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून काल या ठिकाणी 1,25,000 कोटींचा फंड या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सरकारने मागवला आहे. यामध्ये पेन्शन वाढीबाबत पहिला या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे, कारण पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन जगण्यासाठी या ठिकाणी अपुरी पडत होती. याचं परिपत्रक देखील 2018 पासून या ठिकाणी धूळ खात पडलं होतं. याचा पहिला निर्णय आता घेण्यात आला आहे, ती म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन वाढल्या. आता तुमची पेन्शन किती वाढल्या, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून सरकार देणार आहे, तसेच या ठिकाणी अजून पुढच्या महत्त्वाच्या मागण्या कोणकोणत्या सरकारने पेन्शनधारकांच्या मागणी केलेत हे तुम्हाला लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे. 2 मिनिटांचा वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ हा या ठिकाणी पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघी मिळून पेन्शनधारकांच्या सर्वच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करायचा आता निर्णय घेतला आहे. याबद्दल सरकारने एक GR सुद्धा काढलाय. तो GR सुद्धा आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे दाखवणार आहे. सरकार नवनवीन योजना दरवर्षी काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असतो. परंतु कालच केंद्र सरकारने 1 लाखच्या वर, आता 1 लाख कोटीच्या वर फंड या ठिकाणी राज्य सरकारला दिल्याने आता राज्य सरकारने पेन्शनधारक आता जे कोणते असतील, मग ते क्लास 1 ऑफिसर रिटायरमेंट असतील किंवा क्लास 4 कर्मचारी असतील, या दोघांच्या पण 5 आता मागण्या मान्य करण्याचं या ठिकाणी आता ठरवलेलं आहे. मग आता पेन्शनधारकांसाठी कोणत्या मागण्या मान्य झाल्यात, किती पेन्शन वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती तारखेला वाढवून मिळणार आहे, अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय निर्णय घेण्यात आलेत, अगदी तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांना आता परिपत्रक काढून अर्थमंत्री, आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे परिपत्रक आता देऊन टाकलंय. यामध्ये सगळ्यांचा विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आल्या. पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा. तुमच्या आता 2018 ते 2025 या ठिकाणी तुमची पेन्शन या 5 ते 7 वर्षांमध्ये अजिबात वाढलेली नव्हती. याची तक्रार पेन्शनधारक सातत्याने करत होते. त्यांची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आता पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत अट मान्य केली आहे. पहिला प्रश्न तर झाला. त्यानंतर आता दुसरी मागणी पेन्शनधारकाची होती, ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये असे पण काही पेन्शनधारक आहेत ज्यांची मुलं अजिबात त्यांना सांभाळत नाहीत. त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांची त्या ठिकाणी संपत्ती नावावर करून आता आई वडिलांना ते वयस्कर असल्यामुळे त्यांना हाकलून घराबाहेर काढतात. त्यासाठी एक वेगळा कायदा सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी काढण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला पण तुमची मुले जर या ठिकाणी वय झाल्यामुळे सांभाळत नसतील, घरातून बाहेर काढत असतील, तर तुम्हाला या ठिकाणी कोणता या ठिकाणी कायदा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय ते सुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये लक्षात घ्यायचं आहे. तसेच अजून पण कोणत्या 4 ते 5 मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य या ठिकाणी केल्या आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा महाराष्ट्र बँक कोणत्याही सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल तर या मागण्या कोणकोणत्या आहेत, पेन्शन तुमची कशी वाढवायची याबद्दल एक सोपी टिप्स सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी मागणी कोणती या ठिकाणी सरकारने मान्य केल्या ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पेन्शनधारकांची या ठिकाणी दुसरी मागणी होती, ती म्हणजे आम्हाला आमची मुलं अजिबात सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून आमचं वय झाल्यामुळे बाहेर काढतात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक वेगळा निर्णय पेन्शनधारकांना खुश करण्यासाठी या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. पेन्शनधारकांसाठी एक वेगळा कायदा सुद्धा करण्यात आलाय, तो तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची पुढची मागणी सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी आता मान्य केली आहे, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना या ठिकाणी आणि त्यांचं वय झाल्यामुळे जर ते मृत्युमुखी पावले तर त्यांच्या बायकोला आता पेन्शन जी आहे तर ती निम्मी मिळणार नाही, तर त्याच्यापेक्षा वाढवून मिळणार आहे. किती टक्के पेन्शन वाढवून मिळणार आहे ही सुद्धा मागणी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तिसरी मागणी पेन्शनधारकांची आता अशी होती, ती म्हणजे आम्हाला किमान या ठिकाणी आता 8,500 रुपये पेन्शन त्या ठिकाणी वाढवून मिळावी. म्हणजेच महिन्याला जी पेन्शन मिळत्या तर त्यामध्ये 8,500 रुपये किमान पेन्शन या ठिकाणी वाढवून मिळावी. कारण या ठिकाणी आता परिपत्रकामध्ये असं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय की 2018 पासून 2025चा जर विचार केला तर यामध्ये महागाई खूप वाढली आहे. तर त्या ठिकाणी साधं त्या ठिकाणी फक्त साबण जरी गेला तर पहिला 2018ला 5 रुपये मिळत होता, आता 10 रुपयाला मिळतोय.
त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं खाण्याचं तेल असेल, पेट्रोल डिझेल असेल, तर गॅस सिलेंडर असेल, या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. परंतु पेन्शन वाढीबाबत सरकार ठोस निर्णय घेत नव्हतं. यामुळे अनेक पेन्शनधारक मोर्चा सुद्धा काढत होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 5 ते 6 मागण्या या ठिकाणी मान्य केल्या आहेत. बघा, यामध्ये ज्या पेन्शनधारकांचं वय वर्ष 60 वर्ष आहे, या 60 वर्षापासून अगदी 95 वर्षापर्यंत सर्व पेन्शनधारकांच्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या ठिकाणी सरकारने मान्य या ठिकाणी केल्याचं पाहायला या ठिकाणी आता मिळू लागलं आहे. आता बघा पेन्शनधारक मित्रांनो, कोणत्या तारखेला पेन्शन वाढणार आहे, किती पेन्शन वाढणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु या ठिकाणी चौथी मागणी पेन्शनधारकांची ही होती, ती म्हणजे आमचं या ठिकाणी 60 वयावरील सर्व आता वय सर्वांचं झाल्यामुळे सारखंच आजार आम्हाला पाठीमागे लागत आहेत. पेन्शनधारकांना या वयापासून खर्चाची बाजू वाढत चाललेली असते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून चौथा महत्त्वाचा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. तो म्हणजे पेन्शनधारकांना आता दवाखान्याचा खर्च अजिबात 1 रुपया सुद्धा इथून पुढे करण्याची गरज नाही. पेन्शनधारकांना कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च आता मोफतपणे देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे. यासाठी तुम्हाला काय काय नेमकं करायचं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. परंतु पहिला जो आनंदाचा निर्णय तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन आता या ठिकाणी किती हजार रुपयांनी वाढणार आहे. तुमची मागणी 8,500 रुपयांनी वाढ करण्याची होती, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणता निर्णय घेतलाय? नेमकं 8,500 रुपये महिन्याला पेन्शन वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय का आणखी किती वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. आता बघा, पेन्शनधारकांचा जो दवाखान्याचा खर्च आहे, तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या या ठिकाणी घ्याव्या लागतात. त्या ठिकाणी दवाखान्याचा अन्य त्या ठिकाणी आता वय झाल्यामुळे सारखंच दवाखाना पाठीमागे लागतो. त्यामुळे 1 रुपयापासून 5 लाखापर्यंत पेन्शनधारकांना मोफत त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखान्याचा खर्च मोफत जर तुम्हाला पाहिजे असेल, बीपी शुगर तुमच्या गोळ्या खरेदी करायच्या असेल किंवा थंड तापावर तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे तुम्हाला जास्त खर्चावे लागत असतील, तर या ठिकाणी तुम्हाला आता खर्च इथून पुढे सरकार भरणार आहे. तुम्हाला यासाठी एक कार्ड सुद्धा काढायचं आहे सरकारच्या माध्यमातून. कोणतं कार्ड काढायचं आहे, किती रुपयांनी पेन्शन तुमची सरकार वाढवून देणार आहे, तसेच कोणत्या तारखेला ही पेन्शन वाढवून देणार आहे, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर मुले वय झाल्यामुळे तुम्हाला सांभाळत नसतील, तुमच्याकडे लक्ष देत नसतील, यासाठी कोणता कायदा या ठिकाणी करण्यात आलाय ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून तुमची पेन्शन आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी सुद्धा सरकारने दिली आहे. कारण जवळपास 90% पेन्शनधारक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असतात. त्यामुळे त्या बँकेत आता पेन्शनधारकांना गर्दीचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी पेन्शन जर काढायला गेला किंवा पेन्शनची विचारपूस स्टेट बँकेमध्ये जर करायला गेला तर त्या ठिकाणी सर्व हिंदी बोलणारे कर्मचारी असतात आणि त्यामुळे पेन्शनधारकांना व्यवस्थित त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही. म्हणजेच त्यांनी जर एखाद्या पेन्शन बाबत विचारलं, कधी आल्या पेन्शन, काय आल्या पेन्शन, तर त्या ठिकाणी तासनतास पेन्शनधारकांना वय जास्त झाल्यामुळे बसून जावे लागते. गर्दीचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागत असतो. याबद्दल सुद्धा एक नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लावण्यात आलाय. तो नियम काय आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं ओळीने तुम्हाला सांगतो, आता पेन्शनधारकांना या ठिकाणी किती पेन्शन वाढवून मिळणार आहे. तर बघा, 8,500 रुपये पेन्शनधारकांना पेन्शन वाढवून मिळणार आहे. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा कायदा करण्यात आलाय, तो म्हणजे जर तुमची मुले आता सांभाळत नसतील तर पेन्शनधारकांनो लक्षात ठेवा, सरकारने सांगितलंय तुम्हाला तहसीलदार ऑफिस तुमच्या जवळचं, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेक्टर ऑफिस, यामध्ये जाऊन तुम्ही एक अर्ज भरायचा आहे. जर तुम्ही तुमच्या प्रेमापोटी तुमच्या मुलाच्या नावावर संपत्ती केलेली असेल किंवा या ठिकाणी तुमचा मुलगा वय झाल्यामुळे सांभाळत नसेल तर यासाठी एक अर्ज सुद्धा तुम्ही त्याला त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी देऊन यायचं आहे. सरकारने तसा कायदा केला आहे. जर तुमची मुले तुम्हाला सांभाळत नसतील तर त्यांच्या नावावर जे काय असेल तर त्यांनी कमवत असलेल्या 20% रक्कम या ठिकाणी आईवडिलांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जर तसे ते देत नसतील तर कायद्याने तुम्हाला या ठिकाणी त्याची तक्रार आता त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस किंवा म्हणजेच प्रांत अधिकारी या ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा याची तक्रार आता देण्यात येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च तसेच पेन्शन जी वाढवून मिळणार आहे तर ती कोणत्या तारखेला मिळणार आहे, कशा पद्धतीने दवाखान्याचा खर्च तुम्हाला आता सरकारतर्फे होणार आहे, नक्की बघा.
या ठिकाणी पेन्शनधारकांचा दवाखान्याचा खर्च आता तुम्हाला मोफतपणे या ठिकाणी सरकारने देण्याचं ठरवलंय। यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे। त्या कार्डाचं नाव आहे आयुष्यमान भारत कार्ड योजना। आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्डवरती 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनधारकांना या ठिकाणी दवाखान्याचा खर्च 5 लाख रुपयेपर्यंत मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केला आहे। त्यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी आता काढलं पाहिजे। तर त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन जी वाढवून देण्याचा निर्णय झाला आहे, तर पेन्शन या ठिकाणी तुम्हाला किती वाढणार आहे? 8,500 रुपये तुम्हाला महिन्याला वाढवून देण्याची सरकारच्या माध्यमातून शक्यता वर्तवण्यात आल्या। कधी पेन्शन वाढणार आहे? तर येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला आता या ठिकाणी आता तुम्हाला 8वा वेतन पण लागणार आहे आणि पेन्शन तुम्हाला वाढवून पण देण्याचा निर्णय या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।